प्रयत्ने जे पापे चुकविती तेही अदृष्टे पापात पडती. काय म्हणावे ऐसी स्थिती ही काय ज्ञाती ज्ञानाची. जरी मोठा ज्ञानी झाला नेच्छी पापाचे सावलीला तरी तो कार्याकार्यज्ञतेला फुले दीपाला पतंगसा. पाप करणे हे अज्ञान याची तया पूर्ण जाण. परी हा काम प्रवृत्ती कारण करीना गुमान तयाची. हे अवघे क्रियाजात केवळ एका कामाचे चेष्टित. काम सर्वानर्था हेत तोच की परिणत क्रोध रूपे. कामगतीस जै अवरोध तैच तो काम होई क्रोध. पदोपदी हा मोक्षास विरुद्ध ज्ञान प्रतिबंधक ही वृत्ती. काम क्रोध यांचा त्रास जडलाच आहे या जीवास. ब्रह्मस्वरूपा जवळपास ज्ञानाचे पंक्तीस वासयांचा. पाण्या वाचून बुडवितात अग्नी वाचून जाळीतात. शस्त्रा वाचून मारतात दोरावीण करितात बंधन. तयां पुढे ज्ञानीही न टिकत ज्ञानिया करीती पैजेने चित. महाप्रलय करण्याचे सामर्थ्य न कळता ग्रासीत प्राणिया. चंदनाचे वृक्षामुळी जैसी काळ सर्पाची वेटोळी तैसी काम क्रोधांची खोळी. वरुनी वेटोळी ज्ञानगर्भा. इंद्रिये बुद्धी आणि मन ही त्या कामाचे आयतन. तयांच्या योगे जीवाचे ज्ञान झाकूनी मोहन घाली तया. जरी तुम्हा पाहिजे चंदन तरी सर्पाचे करा कंदन. काम क्रोधांचे सारूनी आवरण साधावे निधान ज्ञानाचे. न करिता सर्पाचे कंदन लाभेल काय कवना चंदन. कृष्ण सर्प संहारिल्या वीण पुरलेले धन लाभेल का. तैसे परतत्व आत्मज्ञान ते पदरी पडावया कारण. प्रकृती जवनिका निस्सारण हे एकची साधन तदर्थ. म्हणून आधी इंद्रिय नियमन तेणे काम क्रोधा निर्दळण. जीव काम क्रोधा आधीन अज्ञान आवरण ज्ञानास. देहाहून इंद्रिये सूक्ष्म मन तयाहून सूक्ष्म परम. बुद्धी मनाहूनही सूक्ष्मतम बुद्धीहून सूक्ष्म परमात्मा. सर्व संसार धर्म वर्जित ऐसे हे परात्पर परम सत. तो हा परमात्मा परमहित तेच अमृत निजरूप. शुद्ध बुद्ध नित्य मुक्त तेच तत्व अभेद स्थित. तेच परमानंद भूत प्रत्यक भूत चैतन्य ते. जया नाम पंचीकरण तेच की माया रूप दर्शन. अध्यारोपाप वादैक साधन भावया प्रबोधन तयाचे. अपंचीकृत पंचमहाभूते पंचतन्मात्रा वदती जाते. तत्कार्य प्राणेंद्रिय मनोबुद्धी ते सूक्ष्म शरीरता येते आत्मयाची.